बुल्ढाना की पाक ज़मीं पे, बुल्ढाना की पाक ज़मीं पे कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 83 19 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधून चंद्रहार पाटील यांची सभेतून उमेदवारी जाहीर केली। मात्र एक दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात आल्यानंतर उमेदवाराच्या नावाचा उल्लेख करणंही टाळलं। त्यामुळे सक्षम उमेदवार नसल्यामुळे उद्धव ठाकरे असूनही उमेदवाराची चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात असलेला तिढा आता सुटल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केल्यानं बुलढाण्याची जागा ही काँग्रेसकडे येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सचिव ॲडव्होकेट जयश्री शेळके या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत। जयश्री शेळके यांचे सहकार क्षेत्रात असलेलं योगदान, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, संघटन कौशल्य पाहता सर्वच बाबतीत त्या सक्षम उमेदवार असल्याचं बोललं जात आहे। तर पक्षानं आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची प्रतिक्रिया जयश्री शेळके यांनी दिली आहे। सिटी न्यूज बुलढाणा।